पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील सर्व आरोपी निर्दोष, पद्मसिंह पाटील यांच्यासह सगळे 9 आरोपी निर्दोष, पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता। वडिलांच्या निकालावर ओमराजे निंबाळकरांची निराशा, निकालावर हायकोर्टामध्ये जाऊन दाद मागणार, खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही, मतदारसंघामध्ये जाऊन चर्चा करून निर्णय घेणार, पवनराजेंच्या निकालानंतर ओमराजेंचा तळ्यात मळ्यात। पवनराजेंचा निकाल येताच एकनाथ शिंदे फोनवर बोलत कोल्हापुरातील कार्यक्रमातून निघाले। निकालासंदर्भात फडणवीस शिंदेंची गृहमंत्री अमित शहांशी चर्चा, हायकोर्टामध्ये दाद मागणार असल्याचं आश्वासन। देशात आणि राज्यात सत्ता भाजपची, मग खासदार शिंदेंकडे का जात आहेत? खासदार फुटीवरून राज ठाकरेंचा सवाल, यामागे शहांची तर खेळी नाही ना, शंकाही उपस्थित। बंडखोर खासदारांचा ऑपरेशन टायगरचा पहिला फोटो समोर, ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या खासदारांचा फोटो समोर, दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली ऑपरेशन टायगरची चर्चा। आधी शिवसेनेचे 2 गट होते, शिंदेंचं नाव घेताना गट म्हणावं लागायचं, पण आता एकच शिवसेना। गृहमंत्री अमित शहांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष डिवचलं। राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा ढिसाळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर, नागपुरातील नीटच्या विद्यार्थ्याला दिले अबुधाबीतील परीक्षा केंद्र, परीक्षा एका दिवसावर असताना घडलेल्या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकही चिंतेत। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा दिवस, मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार, ठोस निर्णयाची बेस्ट कृती समितीच्या पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मागणी, आजही अनेक बेस्ट बस आगारामध्येच उभ्या। कोकरोच जनता पार्टीचा आज पुन्हा दिल्लीमध्ये आंदोलन, दिल्लीमधल्या जंतर मंतर भागामध्ये आंदोलन, अभिजित दिपकेंच्या उपस्थितीमध्ये आंदोलन, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। Thank you.